हाय गाईस, नेचरमध्ये आपण झाडं जनरली पाहतो तर त्यावेळेला त्यांना माती, मुळं वाढायला सबस्ट्रॅट मीडिया लागतं आणि त्याला पाणी घालण्याची कुंडी लागते. हे नेचरमध्ये पानं लीव्स वाढण्यासाठी त्याला सनलाईट लागते आणि स्ट्रक्चर लागतं व्यवस्थित. निसर्गाच्या विरुद्ध असणारी एक व्हरायटी आपल्याकडे आहे. दिस इज कॉल्ड टिलेन्सिया युनाइट्स. ह्याचं जनरली हे स्पेनमध्ये शोध लागला त्याचा, म्हणून त्याला स्पॅनिश मॉस म्हणतात. आपल्याकडे जे शेवाळ उगवतं झाडांमध्ये तर त्याचाच सारखा एक प्रकार आहे. याला कुठलंही तुम्हाला माती लागत नाही. हे हवेमध्ये हे असंच लटकून उगवतं. जनरली याला बियर्ड प्लांट म्हणून पण म्हणतात. तर दिस इज कॉल्ड एअर प्लांट. याला जस्ट तुम्हाला मॉइश्चर ठेवावं लागतं. देर इज नॉट मच रिक्वायर्ड न्यूट्रिशन आणि काही काळजी लागत नाही. त्यांना फक्त पाणी स्प्रे करायचं आणि पाणी दिल्यानंतर दे लुक लाईक दिस. असं हिरवं दिसलं म्हणजे यू हॅव वॉटर्ड इट वेल. पाणी दिल्यानंतर हे असं हेवी लागले पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये त्या हवेमधनं ते न्यूट्रिशन घेतात. त्यांना कुठलंही एक्स्ट्रा न्यूट्रिशन द्यायची गरज लागत नाही. तर काही रेअर प्लांट्समध्ये आपण एअर प्लांट्समध्ये काम करतो. तर झेरोग्राफिका, दिस इज टिलेन्सिया फंकियाना, हा त्याच्यातला हायब्रिड आहे. कॉम्पॅक्ट लीव्सचा आहे आणि यू लुक ॲट दिस. आम्ही इथं अगदी साध्या जाळीवरती ते प्लांट्स ठेवलेले आहेत जस्ट बिकॉज वी कॅनॉट कीप इट सेपरेटली इन अ पॉट आणि कंटेनरमध्ये. दिस इज कॉल्ड टिलेन्सिया कॉटन कॅन्डी. याला फ्लावर्स येतात तेव्हा इट्स स्पेशल लुक. याच्यासाठी तुम्ही नर्सरीमध्ये व्हिजिट केलं पाहिजे. थँक्यू.